भारत कवित्के मुंबई कांदिवली पश्चिम साप्ताहिक आम्ही मुंबईकर दारा पुरस्कार सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला। रविवार दिनांक 8 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजलेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत पुणे येथील काकडे देशमुख यांच्या उत्कर्ष शाळेत महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही मुंबईकर वर्तमानपत्र दारा महाराष्ट्र राज्यातील साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांसाठी साहित्य सांस्कृतिक पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आले। सुरुवातीला सरस्वती पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले। आम्ही मुंबईकर दारा अध्यक्ष, उद्घाटक, स्वागताध्यक्ष, प्रमुख पाहुणे यांचे सत्कार करण्यात आले। या प्रसंगी उद्घाटक सौ. वसुधा नाईक यांनी सांगितले की आम्ही मुंबईकर मार्फत सकारात्मक पत्रकारिता जपूया। 1 पानांचा अंक 10 पानावर पोहोचला। तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, गीतकार, सामाजिक कार्यकर्ते भारत कवित्के यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्यातील अनेक पत्रकार व साहित्यिक यांना आम्ही मुंबईकर दारा संपादक प्रमोद सूर्यवंशी यांनी संधी प्राप्त करून दिली असल्याने प्रमोद सूर्यवंशी यांचे आभार। प्रमुख पाहुणे निलेश दातार यांनी गंगाधर टिपरे यांच्या अभिनयाची नक्कल करून दाखवली। प्रिया दामले यांनी आम्ही मुंबईकर वर्तमानपत्राचे कौतुक करून शब्द ही कविता सादर केली। अध्यक्ष शरदचंद्र काकडे देशमुख यांनी शाळा काढल्या तेव्हा आलेल्या अडचणी सांगितल्या। प्रास्ताविकात संपादक प्रमोद सूर्यवंशी यांनी सांगितले की हा पेपर काढला तेव्हा मला ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, गीतकार, सामाजिक कार्यकर्ते भारत कवित्के आणि ग्राफिक डिझायनर अंगद दराडे यांनी अत्यंत मोलाचे सहकार्य केले। तसेच तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मी आम्ही मुंबईकर वर्तमानपत्र चालू ठेवले आहे। कितीही संकटे आली तरी मुंबईकर मागे हटत नाही, म्हणून हे नाव ही सार्थ आहे। यावेळी योगिता कोठेकर यांच्या संस्कार शिदोरी या चारोळी संग्रहाचे प्रकाशन व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। सूत्रसंचालन गौरव पुंडे यांनी केले। या प्रसंगी श्रीराम भडे, विजय सातपुते, अशोक मोहिते, नंदा सावंत, अनुपमा जाधव, दुर्गा पवार, युवराज्ञी सोनवणे, योगिता कोठेकर, भारत कवित्के, स्वातीताई तोंडे पाटील, तेज न्यूजचे संपादक प्रशांत माळवदे, सुनील इंगळे यांनी मनोगत व्यक्त करून कविता सादर केल्या। मान्यवरांच्या हस्ते साहित्य सांस्कृतिक पुरस्कार 2026 चे वितरण करण्यात आले। आयोजक मंडळाने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। शेवटी योगेश हरणे यांनी सर्वांचे आभार मानले। Bell icon. Never miss an